रामकृष्ण हरी मंडळींनो, आज आपण संत तुकाराम महाराजांच्या चित्ती नाही ते जवळी असोनी काय या अभंगाचे निरूपण या ठिकाणी करण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. पहिल्या चरणामध्ये या ठिकाणी तुकोबाराय म्हणतात, चित्ती नाही ते जवळी असोनी काय, वत्स सांडी माय तेने न्याय. आज आपण जगद्गुरु संत तुकोबारायांचा जो अभंग आहे, जो भक्तीचा प्राण सांगतो. अनेकदा आपण देवासमोर उभे असतो, पण आपले मन या ठिकाणी संसारामध्ये गुंतलेले असते. हातामध्ये जपमाळ असते. आपण माळ या ठिकाणी नामस्मरण करत असतो. नामस्मरण करता करता देवापुढे बसलेले असताना सुद्धा या ठिकाणी आपल्या मनामध्ये असंख्य विचार चालू असतात आपल्या संसाराविषयी. अशा बाहेरून जवळ, पण अशा काय बाहेरून जवळ म्हणजे काय काय करतो आपण? बाहेरून दाखवतो की भगवंताच्या किती जवळ आहोत आपण, पण आतून कसे आहोत आपण? लांब आहोत. अशा बाहेरून जवळ असलेल्या पण आतून लांब असलेल्या परिस्थितीवर या स्थितीवर तुकोबांनी या अभंगामध्ये नेमकं बोट ठेवलंय. नेमकं काय केलं? त्याच दुखण्यावरती या ठिकाणी तुकोबारायांनी बोट ठेवलेलं आहे. प्रथम चरणामध्ये ते म्हणतात, देह सानिध्य आणि मनाची अनुपस्थिती याविषयी सांगतात. चित्ती नाही ते जवळी असोनी काय, वत्स सांडी माय तेने न्याय. तुकोबा विचारतात, जर एखादी वस्तू किंवा व्यक्ती तुमच्या चित्तामध्ये मनात नसेल, तर ती केवळ शरीराने तुमच्या जवळ असून काय उपयोग आहे? येथे महाराज वत्स म्हणजे वासरू आणि गाय माय यांचा न्याय देतात, दृष्टांत देतात. वासरू गायीच्या जवळ असूनही जर त्याचे चित्त गायीच्या दुधाकडे किंवा प्रेमाकडे नसेल, तर त्या सानिध्याला अर्थ उरत नाही. आपण मंदिरात विठ्ठलाच्या मूर्ती समोर तासन तास उभे राहतो, पण मनात जर व्यापाराचे हिशोब सुरू आहे, घरामध्ये झालेला कलह डोक्यामध्ये सुरू आहे, घरच्या चिंता डोक्यामध्ये असतील, तर आपले ते जवळ असणे व्यर्थ आहे. देव रंगाचा किंवा रूपाचा भुकेला नाही, तो केवळ चित्ताचा भुकेला आहे, भावाचा भुकेला आहे. त्याला तुमचा फक्त भाव या ठिकाणी लागतो. प्रीतीचा तो वायू गोड लागे मात, जरी जाय चित्त मिळोनिया. मात म्हणजे गोष्ट किंवा संवाद. चित्तीचा म्हणजे प्रेमाचा जो संवाद तेव्हाच गोड वाटतो, जेव्हा दोन चित्ते एकमेकांमध्ये मिळून जातात. जर प्रेमाची चर्चा होत असेल पण ऐकणाऱ्याचे लक्ष नसेल, तर ते शब्द केवळ गोंधळ वाटतात. आपण बसलेलो आहोत हरिकीर्तनामध्ये. समोर कीर्तनकार या ठिकाणी कथा सांगत आहेत, कीर्तन सांगत आहेत, पण जर आपले त्याकडे लक्ष नसेल, आपले मन दुसरीकडे असेल, मला सांगा, ती हरिकथा जरी असेल तरी त्या हरिकथेला काही उपयोग आहे का हो त्या व्यक्तीसाठी? नाही.
ती त्या व्यक्तीसाठी फक्त निरर्थक बडबड या ठिकाणी आहे. फक्त आजूबाजूला चाललेला गोंधळ आहे. त्या कथाकाराची चाललेली बडबड त्या ठिकाणी त्याला वाटते. जशी एखादी आई आपल्या बाळाशी बोबडे बोल बोलते, तेव्हा ते बोलणे गोड वाटते, कारण त्यात दोघांचे चित्त एकमेकात गुंतलेले असते. त्याचप्रमाणे श्रोत्याचे चित्त जर वक्त्याच्या शब्दांशी आणि भगवंताच्या रूपाशी एकरूप झाले, तरच त्याला तो ब्रह्मानंद प्राप्त होतो. तुकोबा या ठिकाणी तृतीय आणि अंतिम चरणामध्ये म्हणतात, या ठिकाणी भावाचा महिमा सांगतात आणि मिठाचा दृष्टांत या ठिकाणी देतात. ते म्हणतात, तुका म्हणे अवघे फिके भावाविन, मीठ नाही अन्न तेने न्याय. तुकोबाराय म्हणतात, भक्तीमध्ये भाव नसेल तर सर्व साधना, जप, तप, अनुष्ठान कसे आहे हो? फिके, तत्वहीन आहेत, तवहीन आहे. या ठिकाणी ते मिठाचा दृष्टांत देतात. अन्नामध्ये कितीही महागडे पदार्थ टाकले किंवा तुमच्या आवडीची या ठिकाणी भाजी बनवली, कालवण जे आहे तुमच्या आवडीचं बनवलं, पण त्यामध्ये जर मीठच नसेल तर ते अन्न तुम्हाला गोड लागेल का? तुमच्या आवडीची भाजी जरी असेल, तुमच्या आवडीचं कालवण जरी असेल, आवडीचा स्वयंपाक जरी असेल, तर त्या ठिकाणी तुम्हाला तो खावासा वाटणार नाही. ज्याप्रमाणे अन्नाचा आधार मीठ आहे, त्याचप्रमाणे परमार्थाचा आधार हा भाव आहे. तुमच्या मनातील जो भाव आहे तो काय आहे? तुमच्या परमार्थाचा आधार या ठिकाणी आहे. भक्ती ही पांडित्याची नसून अंतरीच्या ओढीची. भाव शुद्ध बरा सोंग वाव, हाच तुकोबांचा अंतिम निवाडा आहे. पुंडलिक जेव्हा आपल्या मातापित्यांची सेवा करत होता, तेव्हा प्रत्यक्ष पांडुरंग त्याच्या दाराशी आले. पण पुंडलिकाने सेवेच्या भावापोटी देवालाही थांबवून ठेवले आणि उभे राहण्यासाठी त्या ठिकाणी भगवंताला एक वीट दिली. हा भाव देवाला प्रिय आहे. श्रीकृष्णाने दुर्योधनाचे 56 प्रकारचे पक्वान्न नाकारले आणि विदुरीजीच्या घरच्या कन्या, ज्या धान्याचा कोंडा असतो, त्या कन्या ज्या आहे आनंदाने खाल्ल्या, कारण त्यात शुद्ध भाव होता. अहो, आमच्या संत जनाबाई जेव्हा दळण दळत असे, तेव्हा स्वतः विठ्ठल येऊन तिला मदत करत असे. तिला दळण दळू लागत. देवाला जनाबाईंच्या दळणाची गरज नव्हती, पण तिच्या चित्तात तो सदैव होता, म्हणून तो जवळ आला. भक्तीमध्ये दिखाव्यापेक्षा एकाग्रता महत्वाची आहे. देवाला भेटण्यासाठी वनात जाण्याची गरज नाही बरं का, तप करण्याची गरज नाहीये, योगाभ्यास करण्याची गरज नाहीये, तर आपले चित्त देवाच्या चरणी स्थिर करण्याची गरज आहे. चला, आपणही आपले चित्त या मिठासारख्या भावाने भरून टाकूया, जेणेकरून आपले जीवन हरिरूप होईल.